कॉन्स्टेबल येस झडती घे आतमध्ये. चेक करा सगळीकडे, बाथरूम मध्ये वगैरे बघा. ओके सर. काय झालं? आत कोणी नाहीये. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला मगाशी, माझ्या खोलीत कुणीही नाहीये. इन्स्पेक्टर साहेब यांच्यावर विश्वास नका ठेवू. खरंच अहो माझ्या जावेला इथेच बांधून ठेवलं होतं. खूप छळ करतायत माझ्या जावेचा आणि माझ्या सुनेचा. माझ्या सुनेला वरती वरच्या रूम मध्ये बांधून ठेवलंय. तिथेच असेल कदाचित माझी जाऊ. माझी जाऊ सुद्धा. तुम्ही चला ना प्लीज प्लीज चला माझ्या बरोबर. तू बाहेर जा आणि पोलिसांकडे लक्ष ठेव. ते आले की कळव पटकन. सांभाळा, सावकाश सावकाश. रुपाली कुठे? मी रुपालीवर लक्ष ठेवते. त्याच्या भाऊजी यांना खोलीत त्यांना ना तुमच्या की तुम्ही मला कळवायला या. हो हो. चल सावकाश. हळू. सावकाश सावकाश. दोघं जण सावकाश. बोल फिर. सोड हात काढ. सावकाश. चल 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 चल. चला. आले आले. मॅडम इथे कोणीच नाहीये. असं कुठे कुठे ग दोघी? कुठे ठेवलंय दोघीला? बाथरूम मध्ये असणार इन्स्पेक्टर साहेब. त्यांना सांगा ना प्लीज चेक करायला प्लीज. चेक करा. फाल्गुनी घे ना. फाल्गुनी. साहेब, या दोघी खूप घाबरल्यात सासूबाईंना. सासूबाईंनी सांगितलं ना काही खायचं प्यायचं नाही म्हणून ज्यूस पित नाहीये. तुम्ही सासूबाईंना सांगा ना यांना समजवायला. तुझं म्हणणं होतं ना की आम्ही या दोघींना उपाशी ठेवलंय. मग आता तू सांग ना त्यांना ज्यूस प्यायला. मॅडम तुम्ही म्हणताय ना की या दोघी उपाशी आहेत. मग सांगा त्यांना ज्यूस घ्यायला सांगा. प्या 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 ज्यूस प्या. त्या सांगतायत ना प्या. फाल्गुनी. सावकाश. Soy.
साहेब सासूबाईने यांना कालपासून उपाशी ठेवलंय. काही खायचं प्यायचं नाही म्हणून धमकावलं होतं. म्हणून आता आम्ही ज्यूस देत होतो ना तेव्हा नाही घेतलं. सासूबाईने सांगितल्यानंतर लगेच घेतलं. मिसेस रुपाली राजाध्यक्ष, मी तुम्हाला अटक करतोय. चूक करताय हा तुम्ही. मी काहीच केलं नाहीये. हे बघा, एकतर तुम्ही खोटी तक्रार नोंदवलीत आणि हा गुन्हा आहे. आणि या दोघींना इथं असं बांधून ठेवलं, यासाठी मी तुम्हाला अटक करतोय. मला अटक करणार? महागात पडेल तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. पोलिसांना धमकी देत आहे.